कार्यक्रमाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाकरिता उपविभागीय अधिकारी माननीय संजय पवार सर इथे उपस्थित होणार आहेत। त्याचबरोबर आज इथे माननीय सहाय्यक आयुक्त तथा मुख्याधिकारी नगर परिषद काठी विनोद जाधव सर इथे उपस्थित झालेले आहेत। आपण आज या ठिकाणी द्विसदस्य प्रभाग पद्धती सत्र करण्यात आलेला आहे। आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर 14 ऑक्टोबर कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख इथे उपस्थित झालेले आहेत आणि अवघ्या काही वेळातच आपण ह्या आरक्षण सोडत ह्या कार्यक्रमाचे इथे आयोजन नियोजन जे केलं आहे ते सुरू करणार आहोत। करिता जे संबंधित खाली व्यक्ती असतील नगर परिषद अनुसूचित जमाती महिला मागासवर्गीय प्रवर्ग महिला ह्या माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील पत्र दिनांक 3 ऑक्टोबर 2010 नुसार आज कामठी नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता प्रभाग निश्चिती व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम माननीय उपविभागीय अधिकारी संजय पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे पीठासीन अधिकारी म्हणून आपण पार पाडणार आहे। मी माननीय पीठासीन अधिकारी महोदयांना विनंती करतो की ही आरक्षण निश्चित प्रभाग निश्चिती तथा आरक्षण सोडतीचा जी कार्यक्रम आहे तो सुरू करावा। माननीय एसडीओ साहेब। सर्वप्रथम सर्व उपस्थित तसेच या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पत्रकार बंधू, इतर सर्व विभागांचे कर्मचारी, नगर परिषद तसेच प्रशासकीय अधिकारी या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। सर्वप्रथम आपण नगर परिषद कामठी मध्ये एकूण 17 प्रभाग आहेत। प्रत्येक प्रभागामध्ये 2 जागा आहेत। या 2 जागांपैकी ज्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्याकरिता राखीव आहेत त्या प्रभागाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार ज्या प्रभागामध्ये उतरत्या क्रमाने टक्केवारी असेल त्या पद्धतीने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या जागा या आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। त्याचा आपण पहिला चार्ट बघूया। अनुसूचित जातीकरिता त्या वार्डातील लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार जो चार्ट आहे तो याप्रमाणे आहे, आपल्याला याच्यापुढे दाखवलेलाच आहे। यामध्ये वार्ड क्रमांक 4 याच्यामध्ये 77% आहे, 15 मध्ये 64%, 16 मध्ये 57%, 17 मध्ये 54%, 13 मध्ये 36%, 14 मध्ये 36%, 9 मध्ये 29.80, 3 मध्ये 28%, 12 मध्ये 25.87 आणि 10 मध्ये 11.10। आपल्याला एकूण जी जागांची संख्या आहे अनुसूचित जातीकरिता ती एकूण 10 आहे। यामुळे उतरत्या क्रमाने एकूण 10 ज्या जागा आहेत त्या आपण अनुसूचित जातीकरिता
आपण राखीव करत आहोत। यानंतर अनुसूचित जमातीची टक्केवारीनुसार जागा आरक्षित करण्याचे माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वार्ड क्रमांक 5 मध्ये 12.10% ही अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे। ही सर्वाधिक असल्यामुळे आणि अनुसूचित जमातीची एकच जागा कामठी नगर परिषद करिता राखीव असल्यामुळे वार्ड क्रमांक 5 मधील जी जागा आहे ती अनुसूचित जमातीकरिता राखीव ठेवण्यात येत आहे। त्याचप्रमाणे यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र शासनाचे जे राजपत्र आहे 10 जुलै 2025 च्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील ज्या आपल्या राखीव प्रवर्गाकरिता जागा आहेत त्यामध्ये जी अनुसूचित जमातीची जी जागा आहे ती जागा मागील सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद कामठी येथील अनुसूचित जमातीकरिता देय असलेली एक जागा अनुसूचित महिलांकरिता राखीव झालेली होती। माननीय राज्य निवडणूक आयोग आणि माननीय राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार यावेळी सदर अनुसूचित जमातीची जी जागा आहे ही सर्वसाधारण करिता आरक्षित ठेवण्यात येत आहे। ओबीसी करिता 9 जागा नगर परिषद कामठी येथे राखीव आहेत। 9 जागांपैकी ज्या नेमून दिलेल्या जागा आहेत त्यामध्ये ज्या ठिकाणी अनुसूचित जाती आणि जमातीचं आता आरक्षण झालेलं आहे त्या जागा वगळता इतर प्रभागामध्ये आपल्याला ओबीसीच्या ज्या जागा आहेत त्या जागा राखीव ठेवायच्या आहेत। याकरिता वार्ड क्रमांक 1, वार्ड क्रमांक 2, वार्ड क्रमांक 6, वार्ड क्रमांक 7, वार्ड क्रमांक 8, वार्ड क्रमांक 11 या जागा ज्या आहेत या नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता नेमून देण्यात आलेल्या आहेत। मागास प्रवर्गांसाठी आहे त्यापैकी 6 जागा या सरळ थेट नेमून देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर 3 जागा उर्वरित ज्या आहेत त्या जागा सोडतीने कोणत्या प्रभागात जाईल याची आपण आता सोडत काढणार आहोत। तर ही सोडत काढत असताना राज्य निवडणूक आयोगाचे नियम 15 राज्य शासनाचे नियम 15/12/2021 मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील बाब क्रमांक 6(2)(ब) नुसार असा आहे की जर नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता नेमून दिलेल्या जागेच्या पेक्षा जास्त जागा शिल्लक राहिलेल्या असतील म्हणजे 3 जागा आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या आहेत त्या जागा या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरिता आरक्षित असलेल्या प्रभागामधून सोडतीने त्या 3 जागा ठरवायच्या आहेत। म्हणून ज्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव प्रभाग होते 10+1=11 त्यांच्या चिठ्ठ्या इथे टाकण्यात येईल आणि त्यांच्यामधून 3 चिठ्ठ्या उचलून तिथे ओबीसीचे आरक्षण ठरवण्यात येईल। त्यामुळे सरांनी जे आधी वाचन केलेलं होतं हे जे चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्या कशातून काढतो आहे आपण एससी आणि एसटीचं आरक्षण ज्या प्रभागात आहे त्या प्रभागात ठरवण्यासाठी नियम आहे। किती ठरवले याच्याबद्दल मी आपल्याला नियम सांगितलं ते 9 झाल्या 27% नुसार। आता कोणत्या ठरवायच्या आहेत त्याच्यासाठी 15/12/2021 चे जे रूल्स आहेत महाराष्ट्र नगरपालिका नगर परिषदा प्रभाग निश्चित करणे व आरक्षण चक्रानुक्रमे फिरवणे नियम 2021 नुसार 7 सांगितले ते कलम 6(2)(ब) नुसार आता आपल्याला चिठ्ठी काढायची असते। मध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या जागा ज्या आहेत त्या लोकसंख्येच्या आधारावर ठरवण्यात येणार आहे। त्यामुळे ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त आहे त्या प्रभागामध्ये त्या जागा देण्यात येणार आहे। तथापि ओबीसीचं जे आरक्षण आहे नागरिकांना मागास प्रवर्गाचं आरक्षण हे एकूण जागेच्या 27% आहे।
लोकसंख्येच्या प्रमाणात नव्हे, एकूण जागेच्या 27% आहेत. त्याच्यामुळे एकूण जागा 34, त्याच्या 27% 9 आणि ते नेमून देताना ओबीसीची लोकसंख्या विचार कोणत्या प्रभागात जास्त आहे याचा त्या कायद्यामध्ये कुठलाही उल्लेख नाही. त्याची पद्धत 2021च्या नियमानुसार ठरवलेली आहे. ती अशी आहे की हे नेमून देत असताना SC आणि ST साठी आरक्षित झाल्यानंतर उरलेल्या प्रभागामध्ये त्या थेट नेमून द्याव्या. सरांनी आता त्या 6 जागा थेट नेमून दिल्या. त्याच्यामुळे 9 पैकी जागा 6 थेट नेमून दिल्यानंतर आपल्याकडे 3 जागा उरलेल्या आहेत आणि या 3 जागा आपल्याला सोडतीने काढायच्या. त्या कुठं काढायच्या परत तो प्रश्न होता. त्याचं उत्तर हेच दिले मी की 6/2 नुसार त्या SC आणि STचं आरक्षण ज्या प्रभागामध्ये आहे त्या प्रभागाच्या चिठ्ठ्या टाकून त्याच्यातून सोडतीने ते ठरवायचं आहे. म्हणजेच आपल्याला 11 चिठ्ठ्या टाकायच्या आहेत. 11 पैकी 3 चिठ्ठ्या काढायच्या आहेत आणि त्या 3 चिठ्ठ्यानुसार आपल्याला उर्वरित 3 जागा निश्चित होतील. 3 चिठ्ठ्यांची घडी व्यवस्थित सारखी. चिठ्ठ्या क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 15, आणि प्रभाग क्रमांक 17. आरक्षित असलेले जे प्रभाग आहेत त्यांची संख्या बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती जमाती करिता राखीव असलेले हे 11 प्रभाग. त्यातून 3 प्रभाग आपल्याला सोडचिठ्ठीनं ओबीसी करिता काढायचे. खुशी रघुनाथ राणा, प्रभाग क्रमांक 14, प्रांजल रवींद्र घरडे, प्रांजल रवींद्र घरडे. भाऊ इधर से निकालो उसको ऐसा. बेटा इकडे पाहून काढशील ना, इकडे बघून काढशील. प्रभाग क्रमांक 5, मयूरी दसाराम चौधरी, मयूरी दसाराम राजाराम चौधरी. मयूरी दसाराम.
क्रमांक 17 सोडतीद्वारे नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 5, 14 आणि 17 या जागा ज्या आहेत या राखीव झालेल्या आहेत। यानंतर आपण आता एकदा ओबीसीच्या ज्या जागा आहेत त्या एकदा तुम्हाला वाचून दाखवतो। प्रभाग क्रमांक 1 नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 2 नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 5 नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 6 नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 7 नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 8 नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 11 नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 14 नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि प्रभाग क्रमांक 17 नागरिकांचा मागास प्रवर्ग। आता यानंतर आपण सर्वसाधारण ज्या आहेत त्या जागा आपण आता नेमून देण्याकरिता ज्या शिल्लक राहिलेल्या जागा आहेत त्या आता मी एकदा वाचून दाखवतो। त्या याप्रमाणे आहेत। प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 15 आणि प्रभाग क्रमांक 16 एकूण जागा 14 आहेत। यानंतर आपण आता महिलांसाठीचं जे आरक्षण आहे ते काढूया। मी आधीच सांगितलेलं आहे की शासनाच्या राजपत्रानुसार अनुसूचित जमातीकरिता एक जागा आहे आणि एक जागा यापूर्वी महिलांकरिता राखीव असल्यामुळे आताच्या निवडणुकीमध्ये ही जागा सर्वसाधारण करिता राहील। यानंतर अनुसूचित जाती महिलांची सोडत जी आहे ती अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गाच्या अनुसूचित जातीच्या ज्या जागा आहेत त्याच्यातून महिलांसाठी आरक्षण निश्चिती केली जाईल। जातीच्या महिलांकरिता प्रभाग क्रमांक 3 मधील एक जागा, प्रभाग क्रमांक 4 मधील एक जागा, प्रभाग क्रमांक 9 मधील एक जागा, प्रभाग क्रमांक 10 मधील एक जागा, प्रभाग क्रमांक 12 मधील एक जागा, प्रभाग क्रमांक 13 मधील एक जागा, 14 मधील एक जागा, 15 मधील एक जागा, 16 मधील एक जागा आणि 17 मधील एक जागा। यामध्ये आपण आता महिलांसाठी ज्या जागा आहेत त्याची निश्चिती करणार आहोत। महिलांसाठी 5 जागा सोडतीद्वारे आपल्याला काढायच्या आहेत। त्या प्रभागांची आपण सोडत मधून एससी महिला आपण सोडतीद्वारे काढणार आहोत। प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक 16, प्रभाग क्रमांक 17, अनुसूचित जातीच्या एकूण 10 जागा ज्या आहेत त्या 10 जागा मी परत एकदा सांगतो। प्रभाग क्रमांक 3, 4, 9, 10,
12, 13, 14, 15, 16 आणि 17 याच्यामधून आपण आता राखीव जागा ज्या आहेत महिलांकरिता त्या सोडतीद्वारे 5 जागा निश्चित करणार आहोत। इसिता सर्जिन नेता इकडे इकडे बघ गं. प्रभाग क्रमांक 16 आस्था नितेश गुप्ता आस्था नितेश गुप्ता वार्ड क्रमांक 15 खुशी रघुनाथ राणा प्रभाग क्रमांक 17 मागच्या मुलांना बोलवा। इकडे पाचीकडे बाबू. नैतिक राजाराम कांबळे नैतिक राजाराम कांबळे घ्या। प्रभाग क्रमांक 13 रेयांश नीलकंठ कांबळे रेयांश नीलकंठ कांबळे प्रभाग 14 प्रभाग क्रमांक 14 अनुसूचित जाती प्रवर्गातून जे सोडतीद्वारे निश्चित झालेले प्रभाग आहेत ते याप्रमाणे आहेत। 13 अनुसूचित जाती महिला, 14 अनुसूचित जाती महिला, 15 अनुसूचित जाती महिला, 16 अनुसूचित जाती महिला, 17 अनुसूचित जाती महिला। महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 15/12/2021 महाराष्ट्र नगरपालिका प्रभागाचे आरक्षण निश्चित करणे तसेच सोडतीने आरक्षण काढणे जे नियम 2021 आहेत त्याच्यामध्ये महिलांचं आरक्षण काढताना जी कार्यपद्धती दिलेली आहे त्याच्यानुसार पहिलं आपण अनुसूचित जातींच्या महिलांचं आरक्षण काढलेलं आहे। टोटल 10 प्रभागापैकी 5 प्रभागामध्ये अनुसूचित महिलांचं आरक्षण काढलेलं आहे। ती प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर अनुसूचित जमाती महिलांसाठीची जी प्रोव्हिजन आहे ती मी ऑलरेडी वाचून दाखवलेली आहे। 2017च्या निवडणुकीमध्ये एकच जागा ही अनुसूचित जमातीकरिता राखीव आहे। आताही एकच जागा आहे आणि मागील वेळी ती महिलांना असल्यामुळे गॅजेटमध्ये आता ती सर्वसाधारण राहील अशी प्रोव्हिजन आहे। त्यामुळे अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती म्हणजे ST यांचा नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गातील महिलांसाठी जे आरक्षण काढणार आहे आपल्याकडे एकूण टोटल 9 अनुसूचित नागरिकांच्या मागास प्रवर्ग करिता जागा राखीव आहेत। त्यापैकी एकूण 5 जागा ह्या आरक्षण महिलांसाठी आरक्षित आहेत।
आता मी आपलं लक्ष त्या प्रोव्हिजन कडे वेधू इच्छितो 7.1च्या. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक प्रभागातील 2 जागेपैकी 1 जागा ही महिलांसाठी राखीव असावी. प्रत्येक 2 जागेपैकी 1 जागा ही महिलांसाठी आरक्षित असेलच. त्यामुळे 5 नंबरचा जो प्रभाग होता अनुसूचित जमाती ते सर्वसाधारण झाल्यामुळे त्या 5 नंबरच्या प्रभागामध्ये येणारी दुसरी जागा ही सरळ महिलांसाठी आरक्षित झालेली आहे. 7.1 अ या नियमानुसार. आता उर्वरित नागरिकांचा मागास प्रवर्ग 9 पैकी 8 जागा ज्या राहिलेल्या होत्या त्यापैकी फक्त 6 जागा असे राहिलेले आहेत. ज्या जागेवर ऑलरेडी अनुसूचित जमातीची महिला आलेली आहे तिथले ओबीसी हे सर्वसाधारण ऑटोमॅटिक होतील. ज्या त्याला परत मी वाचतो 7.1 नुसार 7.1 अनुसार ज्या प्रभागामध्ये 1 जागा ही महिलांसाठी आलेली आहे दुसरी जागा सर्वसाधारण ऑटोमॅटिक नेमून दिल्या जाईल. त्यामुळे खालच्या ज्या आहेत 14 नंबरची ओबीसी त्याच्यानंतर 17 नंबरची ओबीसी या 2 जागा ऑटोमॅटिकली आपल्याला कन्सिडर करता येणार नाही. त्या सर्वसाधारण झालेल्या आहेत. आता या 2 + 5 मधली 1 अशा 3 ओबीसीच्या जागा गेल्यानंतर उर्वरित 6 राहिलेल्या नागरिकांच्या मागास प्रवर्गामधून 4 महिला काढायच्या आहेत. हे प्रभाग कोणते? तुमची जी शंका आहे म्हणजे 5 नंबर मध्ये ऑलरेडी एक अनुसूचित जमाती सर्वसाधारण करता गेलेली असल्यामुळे इथं ओबीसी प्रवर्गाकरिता जी जागा आहे ती महिलांकरिता राखीव झालेली आहे. यामुळे 5 ज्या जागा आपल्या महिलांकरिता राखीव होत्या त्यातली 1 जागा झालेली आहे ती सोडतीद्वारे आता घेता येणार नाही. उर्वरित प्रभाग क्रमांक 1, 2, 6, 7, 8 आणि 11 मधून आपल्याला 4 जागा ज्या आहेत त्या सोडतीद्वारे महिलांकरिता निश्चित करावयाच्या आहेत. प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 6, 7, 8 आणि 11 यामधून आपण आता महिलांच्या ज्या 4 जागा आहेत त्या निश्चित करणार आहोत. प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2, आता यानंतर प्रभाग क्रमांक 5 ची जी एसटीची जागा आहे ती ओपनला झाली म्हणून ओबीसी फिमेल ती ऑलरेडी नेमून दिली. आता ती जागा याच्यातून आपण वगळलेली आहे. त्याच्यातून ही जागा आता वगळलेली आहे सोडती म्हणून प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 8 आपल्याकडे हा एक चार्ट आता दिलेला आहे. मयुरी दसराम चौधरी. ओके, मयुरी दसराम चौधरी. अंकित संजय चौधरी. प्रभाग क्रमांक 11 गणेश
रमेश भाऊ. मी सुनील बागरे. प्रभाग क्रमांक 2. ची गरज नसल्यामुळे त्या नेमून दिलेल्या पद्धतीतून आता आरक्षणाचं जे फायनल आरक्षण आहे ते आम्ही आपल्याला इथं डिस्प्ले करत आहोत. तसंच आम्ही सुद्धा ते आता लगेच अनाऊन्स करणार आहोत. नगरपालिका प्रभागांचे आरक्षण निश्चित करणे तथा चक्रानुसार पद्धतीने सोडचिठ्ठीने आरक्षण काढणे नियम 2021 दिनांक 15/12/2021 कडे लक्ष वेधू इच्छितो. त्यामध्ये जी कार्यपद्धती देण्यात आलेली होती त्यानुसार सर्वप्रथम आपण अनुसूचित जाती यांचे आरक्षण निश्चित केले शेड्यूल नंबर 2 नुसार लोकसंख्येच्या आधारावर. त्यानंतर शेड्यूल 3 म्हणजे परिशिष्ट 3 नुसार अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित केले. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी रिक्त असलेल्या जागा पहिल्यांदा नेमून देण्यात आल्या. त्यानंतर उर्वरित 3 जागांसाठी सोडतीने जागा निश्चित केल्या. त्यानंतर अनुसूचित जमातीच्या महिलांसाठीचं आरक्षण निश्चित सोडतीने काढण्यात आलं. अनुसूचित जमातीसाठीचं महिलांचं आरक्षण हे गॅझेटमध्येच बाब दिलेली असल्यामुळे ऑटोमॅटिक निश्चित झालं. त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गांसाठी आपण सोडतीने महिलांसाठीचं आरक्षण निश्चित केलं. आणि त्यानंतर 7(1) चा त्या प्रोव्हिजन आहेत की एका प्रभागामध्ये जास्तीत जास्त 2 सदस्य असतील आणि 2 पैकी किमान 1 महिला कायम असावी. त्यामुळे उर्वरित सर्वसाधारण गटातील महिलांचा आपण प्रभाग नेमून देण्यात आला. मी परत एकदा 1 पासून वाचतोय. आपण कृपया हे नोट करून घ्यावे. प्रभाग क्रमांक 1 यामधील 1 जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग. दुसरी जागा आहे सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 2 पहिली जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. दुसरी जागा आहे सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 3 पहिली जागा आहे अनुसूचित जाती सर्वसाधारण. त्यातली दुसरी जागा आहे सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 4 पहिली जागा आहे अनुसूचित जाती सर्वसाधारण. दुसरी जागा आहे सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 5 पहिली जागा आहे अनुसूचित जमाती सर्वसाधारण. दुसरी जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. प्रभाग नंबर 6 पहिली जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. दुसरी जागा आहे सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 7 पहिली जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण. दुसरी जागा आहे सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 8 पहिली जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. दुसरी जागा आहे सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 9 पहिली जागा आहे अनुसूचित जाती सर्वसाधारण. दुसरी जागा आहे सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 10 पहिली जागा आहे अनुसूचित जाती सर्वसाधारण. दुसरी जागा आहे सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 11 पहिली जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. दुसरी जागा आहे सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 12 पहिली जागा आहे अनुसूचित जाती सर्वसाधारण. दुसरी जागा आहे सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 13 पहिली जागा आहे अनुसूचित जाती महिला. दुसरी जागा आहे सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 14 पहिली जागा आहे अनुसूचित जाती महिला. दुसरी जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 15
पहिली जागा आहे अनुसूचित जाती महिला, दुसरी जागा आहे सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 16 पहिली जागा आहे अनुसूचित जाती महिला, दुसरी जागा आहे सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 17 पहिली जागा आहे अनुसूचित जाती महिला आणि दुसरी जागा आहे नागरिकाचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण. अशा प्रकारे आपण एकूण 17 प्रभागाचे आरक्षण निश्चित केलेले आहे.